हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण अकोला जिल्ह्यात विविध हनुमान मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील कोथळी बुद्रुक येथे निसर्गरम्य घनदाट वृक्षांच्या सानिध्यात वसलेल्या अवघ्या मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात एक अनोखी परंपरा पाहायला मिळाली। येथील पुजारी रामदास महाराज यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त या परिसरात वास्तव्यास असलेल्या वानर सेनेलाच महाप्रसादाचे आमंत्रण दिले। 100हून अधिक ताटांमध्ये विविध खाद्यपदार्थ तयार करून ते माकडांच्या चरणी अर्पण करण्यात आले। विशेष म्हणजे या ठिकाणी आलेल्या माकडांनीही शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। ही अनोखी परंपरा पुजारी रामदास महाराज गेल्या अनेक वर्षांपासून जपताना दिसत आहे। ही 10-15 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। ही वानर प्राणी नसून ही मानव प्राणी आहे। ही हिंदू धर्माची संस्कृती ही जपणार आहेत। सीतेमातेच्या आज्ञा पाळणार आहेत। रामप्रभूची आज्ञा पाळणार आहेत। म्हणून मी त्यांना एक रामप्रभूचा एक अंश चैतन्य परब्रह्म स्वरूप याच्यामध्ये आहे, म्हणून मी त्यांची एक आत्मभाविताची सेवा करतो। हे कोणावर अन्याय न अत्याचार करणारे आहेत। रामप्रभूची आज्ञा पाळणारे असून सीताफळ रामफळाला सेवन करत नाहीत। म्हणून ही सर्वात श्रेष्ठ हनुमंतरायात आज गाव परत मारुतीरायाचं मंदिर आहे। ते आपण मूर्तीला चंद्रा फासून त्याला मूर्ती स्थापन केली आहे, पण हे सजीव हनुमंतराय आहेत। या सजीव हनुमंतरायाला रोजच्या तारखेला तुम्ही जर भोजन दिलं तर हे अन्नाचे अपेक्षक आहेत। त्यांना रोज अन्न असावं ही प्रत्येकाच्या मनामध्ये भावना असावं की प्रत्येक आपल्या प्रांतातनी आपल्या परिसरात जे वानरसेना असत यांना प्रत्येकाने आपल्या परिवारातले जे आणि भूमी हे पुत्र आहेत, म्हणून याची अन्नाची आणि व्यवस्था करावी। मी नारायण करवते, ग्राम कोथळी बुद्रुक येथील सरपंच। कोथळी बुद्रुक या ठिकाणी एक निसर्गरम्य पवित्र तीर्थक्षेत्र भगवान परमहंस श्री मुंगसाजी महाराज संस्थान श्रीराम पंचवटी अवघया कोथळी बुद्रुक कोथळी खुर्द या ठिकाणी एक पवित्र असं तीर्थक्षेत्र असून पंचकोशीतील आणि इतरसुद्धा या ठिकाणी लोक भाविक भक्त देवदर्शनासाठी येतात। तसाच कार्तिक पौर्णिमेचा सुद्धा या ठिकाणी खूप मोठा महाप्रसाद असतो। जवळपास 18 ते 20 क्विंटलचा प्रसाद असतो आणि त्याच्यामध्ये भाविक भक्त त्या महाप्रसादाचा लाभ घेतात। आणि आज हनुमान जयंती असून या ठिकाणी सुद्धा महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे आणि भाविक भक्त येऊन त्याचा सुद्धा आस्वाद घेतात। विशेष म्हणजे सोबतच वानेरांची या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अशी खूप छान अशी एक पंगत बसते। पंगत बसून ते वानेर महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि आपल्या जंगलामध्ये जातात। आणि आपण सुद्धा पंक्तीमध्ये व्यवस्थित बसत नाही, त्याच्यापेक्षा छान असे वानेर पंक्तीमध्ये बसून त्याचा आस्वाद घेऊन आणि एक आमच्या एक असं एक ठिकाण आहे पूर्ण जगभरामध्ये असं कुठं दिसतं म्हणजे पाहण्यास मिळत नाही, या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते। ही एक मोठी एक चांगली या ठिकाणची एक बातमी आहे आणि धन्यवाद।